कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या सभागृहात रमी खेळतानाच्या व्हिडिओचे पडसाद आता उमटू लागले आहेत। त्यांच्या विरोधात छावा संघटना आक्रमक झाली असून सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषद सुरू असताना त्यांच्यासमोर पत्ते उधळून माणिकराव कोकाटेंच्या विरोधात घोषणाबाजी केली। त्यानंतर आक्रमक झालेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले असून त्यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाली। राज्यात एकंदर चालू असलेल्या घटनांवर आता पुण्यात मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे। मला एक सांगायचं आहे की या महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेला जे मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण, त्या यशवंतराव चव्हाणांचा सुसंस्कृतपणा सर्वांना ज्ञात आहे। अशा ह्या यशवंतराव चव्हाणांचा आदर्श घेणारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आज कशा पद्धतीने वागतोय याचं त्या राष्ट्रवादी पक्षानेच आत्मचिंतन करावं। यशवंतराव चव्हाणांच्या नंतर देखील अनेक चांगले मुख्यमंत्री या राज्याला लाभले। अगदी वसंतदादांनी देखील भूमिगत चळवळीमध्ये भाग घेतला होता, क्रांतिकारक होते ते, तरी देखील त्यांच्याही काळामध्ये अशा कुठल्याही घटना विचित्रपणे घडलेल्या नाहीत। आणि असं असताना निवेदन देणाऱ्या व्यक्तीला त्याचं निवेदन काय आहे हे समजून घ्या, तुम्ही विषय समजून घ्या, त्याच्या भावना समजून घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही त्याला सकारात्मक काहीतरी उत्तर द्या, हे लोकशाहीचं धोरण आहे। आणि असं असताना देखील कारण नसताना तिथे नेमकं काय घडलंय हे अजून इतकं स्पष्ट नाहीये, परंतु एकंदरीत जे चित्र दिसलं की त्या व्यक्तीला आणि त्याच्याबरोबर असलेल्या लोकांना लाथाबुक्क्याने अक्षरशः म्हणजे ते व्हिडिओमध्ये पाहत नाही अशा पद्धतीने मारहाण झालेली आहे। बरं, ही मारहाण केल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की ह्या महाराष्ट्रामध्ये अशी मारहाण करून काही तुमच्या मनासारखं घडेल किंवा त्याच्यामध्ये काही सुधारणा होतील किंवा कुठं काय चांगलं होईल? तर चांगलं होण्यासाठी तुम्हाला चांगलं वागलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनेच जायला पाहिजे। महाराष्ट्राची ही शिवाजी महाराजांचा जो आदर्श आपण म्हणतो, तर आपल्या घरातल्या नातेवाईकाला सुद्धा त्यांनी सोडलेलं नाही जर चुकीचं काम केलं असेल। आणि मग तुम्ही जर शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन हे सरकार काम करतंय, तर ह्या सरकारमध्ये अशा पद्धतीने जे काही मंत्री असतील किंवा कार्यकर्ते असतील कुणी त्यांचे असू द्यात, त्यांचं माझं लांबचं असं म्हणायचं काहीच कारण नाही। शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या आणि त्या याला योग्य ती कारवाई तुम्ही दिली पाहिजे। तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे देखील भले त्यासी देऊ गांडीची लंगोटी, नाठाळांची माती हानू काठी, तर काठीच मारायची गरज नाही, परंतु आपल्याकडे कायदा सक्षम आहे। आणि कायदा असा असताना देखील आपण पुन्हा पुन्हा विधिमंडळात काय घडल्यानंतर विधिमंडळाचे अध्यक्ष असतात, संसदीय समिती असते, तरी म्हणतो आपण याच्यासाठी वेगळी समिती नेमू। ऍक्च्युली ह्याला वेगळी समिती नेमायची काहीच कारण नाही। जे ते अधिकारी ज्या काय त्यांना अधिकार दिलेले आहेत किंवा जे पदाधिकारी आहेत त्यांना अधिकार दिलेले आहेत घटनेने, त्या घटनेच्या अधिकारांचा तुमच्या याचा वापर करा आणि निश्चितपणे ह्या महाराष्ट्राला कायदा सुव्यवस्था कशी आहे ते दाखवून द्या। मुंबई विमानतळावर आंतरराष्ट्रीय बाजारात 40 कोटी रुपये किमतीची आणि मुंबई विमानतळावर पकडलेल्या ट्रकची तस्करी नार्कोटिक्स विभागाच्या तपासात आली असून धुळे शहराचे MIMचे माजी आमदार फारुख शाह यांच्या अत्यंत जवळचा सहकारी तसेच MIM पक्षाच्या कार्यकर्त्या फैजल मोहम्मद हाच या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली। अंमली पदार्थाचे धुळ्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर संबंध असल्याचा आरोप करून त्यांनी माजी आमदार फारुख शाह यांच्या संपत्तीची कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी केली आहे। जे काय अंमली पदार्थ सापडले याच्यामधला जो मुख्य आरोपी आहे फैजल, हा माजी आमदार फारुख अनवर शाह यांचा उजवा हात आहे। आणि हा व्यवसाय गेल्या 2 वर्षापासून अव्याहतपणे सुरू होता, परंतु नार्कोटिक्स विभागाला कोणीतरी टीप दिल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलेले आहे। माझी शासनाकडे मागणी आहे की हे प्रकरण इतकं सोपं नाही, आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे संबंध आहेत आणि याची जरी
परदेशातली किंमत 40 कोटी रुपये असती तर आपल्या देशातली किंमत 120 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे. माझी शासनाकडे मागणी आहे, त्या सर्व आरोपींना ताब्यात घ्या, यांना आश्रय देणाऱ्यांना आश्रय दात्यांना ताब्यात घ्या आणि संबंध चौकशीची संपत्तीची चौकशी करा. तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. धुळे शहरातील वाढीव घरपट्टीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून त्यांनी महापालिकेत वाढीव घरपट्टी विरोधात घरपट्टीचे बिले जाळत जोरदार आंदोलन केले. एकीकडे धुळे महानगरपालिका नागरिकांना सोयी सुविधा देत नाही तर दुसरीकडे मात्र वाढीव घरपट्टीची बिले देऊन आर्थिक लूट करत असल्याचा आरोप केला असून 3 ते 4 पट वाढीव घरपट्टी बिल महापालिकेने आकारली होती. त्यामुळे ती तात्काळ कमी करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी त्यांच्या वतीने देण्यात आला आहे. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने धुळे महापालिकेच्या समोर हे आंदोलन केलेलं आहे. धुळेकर जनतेच्या माथी जो हा जिजिया कर, मालमत्ता कर, वाढीव कर जो लादला आहे त्याचा आम्ही आज सगळ्या बिलांची होळी करून निषेध केलेला आहे. आणि अत्यंत अंतर्गत गटातनं मला माहिती मिळालेली आहे की हे जे यांनी सरसकट मालमत्ता कर जी मोजणी केलेली आहे ते खाजगी ठेकेदार जो आहे तो बीजेपीचा संबंधित व्यक्ती आहे. त्यांनी हे सगळी सर्वे केलेला आहे आणि हे सगळे बिल आणि हा सर्वे राज्य सरकारकडे सादर केला. महापालिकेने मान्यता देऊन हा जिजिया कर धुळेकर जनतेच्या याच्यावर लादलेला आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. हे बिल कमी झाले पाहिजे आणि नवीन परत सर्वे झाला पाहिजे, नवीन मोजणी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने लावलेल्या गुजराती पाटीवरून नवी मुंबईतील सिवूड येथे भाषिक वाद निर्माण झाला. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना उभाटा गट आणि काँग्रेस यांनी आक्रमक पवित्रा घेत NRI पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी करत गुजराती पाटी हटवण्याची मागणी केली होती. मनसेच्या मागणीला यश आले असून गुजराती आमदाराच्या जनसंपर्क कार्यालयावरील असलेली गुजराती पाटी काढण्यात आली असून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना तंबी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे. सातारा शहरातील विविध चौकात वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फलक लावून शहराचे विद्रुपीकरण केले जात असून नगरपालिकेच्या हद्दीमध्ये अशा पद्धतीने फ्लेक्स बोर्ड लावण्यास यापुढे बंदी घालावी आणि शहराचे होणारे विद्रुपीकरण थांबवावे यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी सातारा नगरपालिकेला फ्लेक्स बोर्ड बंदी घालण्याच्या सूचना दिल्या असून लवकरच यावर अंमलबजावणी सुरू होणार आहे अशी माहिती देखील यावेळी बोलताना दिली. माझं त्या बाबतीत माझं सगळ्यांनाच म्हणजे सगळ्यांनाच माझं हे की ज्यांचे वाढदिवस आहे हे रस्त्यावर फ्लेक्स लावायची पद्धत ही साताऱ्यातनं बंद झाली पाहिजे. जे साईन बोर्ड आहेत किंवा काय म्हणतात बिल बोर्ड ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर फ्लेक्स लावा तुम्ही, त्याच्यावर वाढदिवसाचे लावा. हे रस्त्यावर जे लावायचे आहेत सगळ्यांचे, नुसतं माझं नाही. म्हणजे मी असतील, उदयनराजे असतील किंवा आणि कुणी असेल, माझं पोलीस प्रशासनाला आणि नगरपालिकेला पण मी अगदी लेखी स्वरूपात देणार आहे की हे बंद करा. ज्यांनाही पाहिजे ते गॅन्ट्री आहेत त्याच्यावर लावा, तुमचे काय म्हणायचं आपलं बिल बोर्ड आहेत त्याच्यावर लावा, बाकी होर्डिंग्सवर लावा, सगळीकडे लावा. पण रस्त्यावर हे करून ते धोका निर्माण करायचं, ट्रॅफिक अडकतं, दुकानदार झाकले जातात, त्यात आणि कुणाच्या अंतर डोक्यावर पडलं तर तो आणि इंजर होणार. हे प्रकार बंद झाले पाहिजेत आणि या बाबतीत नक्की SP आणि आपल्या यांना तुमच्या सीओला मी बोलेन की अशा परवानग्या दिल्या गेल्या नाहीत पाहिजे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळातील जंगली रमी खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. धुळ्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शहरातील झाशी राणी चौकात, शिवसेनेच्या वतीने मुख्य चौकात पत्त्यांचा डाव मांडून माणिकराव कोकाटे यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात आला असून माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा नाहीतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी जोरदार मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली. मंत्र्यांनी जशी शेतकऱ्यांची आणि महाराष्ट्राची थट्टा करतोय ना, तो देशोधडीला आपल्या भारताचं नाव त्यांनी हे केलं. कृषी मंत्री शेतकऱ्यांचा हिताचे त्यांनी निर्णय घेतले पाहिजे तर रम्मी खेळतो तो विधान भवनामध्ये.
म्हणून धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही त्याचा निषेध करत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पत्ते खेळून आम्ही त्याला ही भेट देत आहे. मागणी का त्याची राजीनामा त्याची हकालपट्टी करायला पाहिजे. यांना जर लाज असेल ना त्या फडणवीसला, एकनाथ शिंदेला आणि त्या अजित दादाला, तर त्यांनी तात्काळ याची हकालपट्टी केली पाहिजे. राजीनामा बी नाही, हकालपट्टी. पण साले ते जितके निर्लज्ज झालेले ते बी पत्ते खेळत असतील, त्या मंत्र्याला काय हकलतील ते. धन्यवाद. यवतमाळ तालुक्यातील साकूर येथे काही व्यक्ती अघोरी कृत्य करण्याचा प्रयत्न करत होते, पण जेव्हा ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला तेव्हा घरातील एका खोलीत मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला असून खड्ड्याच्या बाजूलाच लिंबू, नारळ, ओटीचे सामान आढळून आले होते. या घटनास्थळावरून 5 आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी पसार झाला आहे. आकाश कोटनाके, कुणाल खेकारे, वृषभ तोडसकर, प्रदीप इळपाते, बबलू एरेकर असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. गोपनीय माहिती मिळाली की साकूर मूळगाव येथे काही इसम हे गुप्तधनासाठी जमलेले आहेत. अशा गोपनीय माहितीवरून आम्ही तिथे स्टाफसह जाऊन, पंचासह जाऊन तिथे छापा टाकला असता त्या ठिकाणी पूजेचे साहित्य जसं की नारळ, लिंबू, इतर पूजेचे साहित्य व तिथे खड्डा खणलेला मिळून आला. त्यावरून आम्ही 5 आरोपी त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि सदर प्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर तपास सुरू आहे. आणि असे आघाडी प्रकार यापुढे कुठे घडत असतील तर आम्ही ते नक्कीच हाणून पाडू. मी ह्या अनुषंगाने जनतेला असं आवाहन करेन की अशा ज्या अंधश्रद्धा आहेत आणि आघाडी प्रकार आहेत अशा न करता स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून आपण सोनं मिळवावं, प्रगती करावी आणि अशा आघाडी प्रकारातून एखादा बळी वगैरे देण्याचा प्रयत्न करू नये. तसा काही प्रकार झाला तर पोलीस दल सतर्क असून त्यावर कडकच्या कडक कायदेशीर कारवाई करू. यामध्ये एकूण 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे. एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेला आहे आणि तपासामध्ये पुढे निष्पन्न होईल तेवढे आम्ही आरोपी निष्पन्न करून त्यांच्यावर विरोध कडक कायदेशीर कारवाई करू. चंद्रपुरात मागील 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दिवसा उन्हाची तीव्रता चटके देत होती, त्यामुळे नागरिकांचे डोळे आकाशाकडे लागलेले होते. दुपारी आलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. चंद्रपूर शहरातील अनेक भागातील रस्ते जलमय झाले. शहरासह ग्रामीण भागातही समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला आहे. विशेष खरीप हंगामासाठी आतुरतेने पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या भोंगळ कारभाराने कळस गाठला असून पावसाळा सुरू झाल्यावर केडीएमसी मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ड्रेनेज तुंबल्याने रस्त्यावर घाण पाणी वाहत आहे. तसेच ड्रेनेज लाईनच्या मेन होलवरील झाकण तुटले असून त्या ठिकाणी दुर्घटना कधीही होऊ शकते. इतकेच नाही तर ड्रेनेजचे घाण पाणी रस्त्यावर आणि चौकात पसरलेले आहे. त्यामुळे नागरिक आणि व्यापारी वर्गास त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सदर जागेत काही दिवसापासून हे सगळे ड्रेनेज तुंबून वाहत आहे. प्रशासनाला, नगरपालिकेला आम्ही कळून सुद्धा इथे काही लक्ष दिले जात नाही. वारंवार हे पाणी वाहत आहे आणि दुर्गंधी पसरत आहे आणि त्यामुळे आम्हाला इथे व्यावसायिक आणि आम्ही काय एक कुटुंब इथे आम्ही राहतो आहे, त्याला आम्हाला आजाराचा ह्या उपद्रवाचा त्रास होणार आहे आणि तो होतोच आहे. प्रशासनाने जरा त्या लक्षात करायला पाहिजे. ही काळाची आणि वेळेची गरज आहे. आम्ही करायचं काय इथे? आणि हे जे पाणी तुंबून जे आजार होणार आणि येणाऱ्या जणांनाही तर त्रास होत आहे, हे वारंवार होत आहे. त्याचं काय करायचं ते प्रशासनाने ठरवावं आणि लोकांना आम्हाला त्याचं पाठपुरावा करून ते पूर्ण करून द्यावं, हीच विनंती. जयंत पाटील हे असे व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे हे त्यांच्या चेहऱ्यावर कधीच कळत नाही. त्यांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय हे समजून घेण्यासाठी त्यांच्या जवळचा एखादा पत्रकार मिळाला तर त्यांच्या कानात विचारावं लागेल. अशा शब्दात भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जयंत पाटील यांना उद्देशून मिश्किल टोला लगावला आहे. जयंत पाटलांची नाराजी, जसं की जयंत पाटलांसारखी व्यक्तिमत्व अशी आहेत की ज्यांच्या डोक्यात काय आहे ते चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होत नाही. त्यामुळे त्यांच्या डोक्यात काय चाललं आहे हे कळायला तुमच्यासारखा एखादा त्यांच्या जवळचा पत्रकार लागेल, तो त्यांच्या जवळचा पत्रकार मला जोडा, त्याला मी कानात विचारतो की त्यांच्या डोक्यात काय चाललं. एक शेवटचं विधिमंडळ
कल्याण शहरातील वाहतूक कोंडीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी मनसे पदाधिकाऱ्यांसह वाहतूक पोलीस विभागाचे एसीपी संजय साबळे यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी शहरात भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून सहजानंद चौक रस्त्यावर अवजड वाहनांवर बंदी घालावी आणि वर्दळीच्या ठिकाणी प्रवासी घेण्यासाठी थांबणारे खाजगी ट्रॅव्हल्स बसेस बंद करण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली। तसेच येत्या 8 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे। मनसेचे माजी आमदार आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले होते। त्यांनी एक निवेदन मला दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये त्यांनी विशेष करून कल्याण स्टेशन, सहजानंद चौक, शिवाजी चौक आणि इतर जे रस्ते आहेत त्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी, त्यावर काय काय समस्या आहेत त्याचं निवेदन त्यांनी दिलेलं आहे। त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल याबाबत त्यांचं आणि आमचं चर्चा झाली। त्यामध्ये काय उपाययोजना करता येईल हे त्यांना सांगण्यात आलेलं आहे। त्यावर ते समाधानी झाले आणि त्या समस्यावर उपाय करण्याकरता त्यांनी त्यांचं सहकार्यसुद्धा देऊ केलेलं आहे। तर त्यांच्या सहकार्याने आपण ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होती आपण सोडवणार आहोत। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।